जमली का आई तयारी? काय पाहता तू? एक नंबर दिसून राहिली. लवकरच तयार झाली. चालले का तुम्ही? तू तू बी चाल ना. मी काय येऊ? मला कोणतं काम आहे? काही नाही होत, चाल. बस जो. नाही, मी नाही येत. मी थकली. तूच जा. सारे फालतूच्या बाया दुसऱ्या तुला काही काही बोलन. कोणतेही बोलत. कुठे चालली आई तू? आज वट पौर्णिमा आहे ना रे, वडाच्या झाडाजवळ चालली. अरे आपल्या घरचे आई आंबे आणि ते बारीकवाले थोडेसे राहिले, ते इथाले घेऊन चाल. मी घेऊ का? घनश्याम काका आहे का नाही, तो पूर्ण बारीक सुरी कांबे घेऊन बसलाय चौकात. विकू दे त्याला. ते काय करतं बारीक सुरी कांबे विकून? खराब न खुराबा झाले. नाही नाही आई, मस्त पैसे येऊन राहिले. लय बाया नेऊन राहिल्या. काही गरज नाहीये. ते राहिले सुरले फेक खराब झाले. वाटफूट करून दे, मी नेऊन देतो. मंदिरात घेऊन जातो. चांगले चांगले निवड त्याच्यातले. मी देऊन देईन साऱ्याजवळ वड्याच्या बायाला एक एक. वड्याजवळ बाया ज्या येईल तर त्याला एक एक देऊन देईन. तू आजी बरोबर थांब. मी येतो मग वड्याच्या झाडाजवळ. जेवायचं तर जेवण करून घ्यायचो आजीनं तू. मी येतो ना. तुला तर मला नेलं तर मागच्या नारळ फोडाले. नाही आजी एकटी देईन, तू थांब इथंच. आरतीचं ताटगीट काढलं नसेल तर देऊ का मी काढून? नाही काढलं मी. येतो मी. थोडासा वेळ गी झाला तर जेवण करून घे, जा आराम कर जा. हो जा तू. हाय आजीने मी मस्त मजा करतो. अजून कुणी आलं नाही. एवढ्या वेळचे मी इथे उभी आहे. चंदा तुला पूजेचं नाही आणलं का काही? पहिले मी पाटलीने आजीच्या घरी जातो. तिथून रीता वहिनी तयार झाली असन, त्याच्यासोबत येतो मी. आम्ही जाऊ का? हो जा तुम्ही, येतो आम्ही वडाजवळ. काल सत्यनारायणाची कथा झाली. मस्त साडी नाही घालती अशी. काल सांगितलं ना, टाईमच नाही भेटला म्हणून. चंदा तू साडीने तर ह्या खूप लठ्ठ दिसून राहिली. शांता का कोणीच होऊन राहिली तू दिवसांदिवस. हो दे होऊन राहिली तर. आईले काऊन नाही आणलं तुमच्या शांता काकू? नाही येत म्हणे ते. आणखीन कोण येणार आहे चौकात इथं? तुम्ही दोघीच उभे आहे का? सुनीता येतो म्हणे ना. सुनीताचाही पत्ता नाही. दोघं आहे. काय करून राहिली तर? निघूनच राहिल्या होत्या, मी तिथूनच आली ना. ये मग तुझा लवकर. याचं त्याला पटकन घेऊन. लवकर ये, आम्ही थांबतो. पाहतो वाट तुमची. चालता का आपण दोघीजणी जाऊ? येईन सगळेजणी तिथंच वडाजवळ. 2 मिनिटं थांब. सुनता येईन तर पाहतो, नाही तर चाल आपण निघून जाऊ. येईन ना सुनता वहिनी लताताई सोबत. चाल मग. करता का पूजा आता? कोण याचं राहिलं? सुनीता वहिनी तुम्ही काऊन अशी ह्या कलरची साडी घातली? लाल काऊन नाही घातली ना? ते हिरव्या घालता. होतीच नाही, दिसेच नाही. ती प्रेसही नव्हती. हे दिसली, हेच घालून घेतली. आज तर पाटलीने आजीचा तर जलवा दिसून राहिला. बिलकुल जवान दिसून राहिल्या गुलाबी साडीनं. चेक करून राहिली का? मजाक नाही करत. रीता तू कोण मागं उभी आहे? कोण अशी पांढऱ्या कलरची साडी घातली? काकू ही पांढऱ्या कलरची नाही आहे. हे तर हे आहे, ब्राऊन मधून येते. खूप फॅशन आहे हिची आजकाल. लाल हिरवी हे कॉमन झाले आहे. झालं हिचं भाषण सुरू. चला ठेवा आरतीचं आणि करा पूजा. मग बायाची गर्दी होईल. उपवास केला का सगळ्यांना? सुनीता वहिनी उपवास नाही करणार का? सुनीता तुम्ही थैल्यात काय आणलं? आंबे आणले, पूजेचं आणलं याच्यात. मग हाईच्या हातात आरतीमध्ये मावत नव्हतं म्हणून याच्यातच आणले. गहू हे आंबे आणि पाटली नाजीची केळं पण याच्यात. चला ठेवा आरती आणि करा पूजा. पद्मा तू रीतापतचा धागा घे आणि मी इकडे हिच्याजवळ देतो. काय गर्दी वाढली आता. असा धागा गुंड नवीन, नाही तर एवढा मोठा झाड आहे. पूर्ण येडा मारताच नाही येणार एकीला. घे रीता तू सुनतापतचा धागा घे जाऊ. हो घेते काकू. पद्मा तू तर एकदम गवारासारखीच राहायला लागली. डोक्यावर पल्लू हे ते गवारासारखी. मला का तू गवार म्हणते का? सणावाराला असंच राहा लागते. तुझ्यासारखं का चालली ते पांढरसर साडी घालून? फॅशन आहे याची. मला वाटलं तुम्ही असं सुशिक्षित. तुम्ही पण गवारच दिसता. पहा शांता काकू, मला हे गवार म्हणते रीता. आता मी अशी कधी पल्लू घेतलात गवार झाली का? तूच मैत्रीण बा, तू पाहून घे. मी काय सांगू? तुम्ही बी आता उलट्या बोलून राहिले. तिला दुरुस्त करा सांगावं तर काही तर. काय सांगू बा? तूच सांग. तू तिच्यासोबत पंढरपूरला गेलती. तुम्ही एकामेकीले नावानं बोलता. तूच तिला सांग. तूच उत्तर दे. तूच तर हुशार आहे. पण आता राहू दे, आता पूजा होऊ दे. हो हो तुमचं बरोबर आहे. मी मग बोलीन धागा देतो. तिकडे परतून पाय. तिकडून धागा देईन. समजते मला, मी घेतो. झाली पूजा आता. सगळेजण उखाणे सांगा. मला नाही येत काकू. सगळे येते. आठव.
तुझी सासू कुठे गेली? त्यांचे पाय दुखले म्हणून तिकडे बसल्या त्या. पद्मा तूच कर सुरुवात. मी सांगतो काकू तुम्ही करा. ठीक आहे मीच करतो. विठ्ठलाच्या चरणी ठेवली फुलाची माळ. महादेवरावांचे नाव घेते. राहो प्रेमाची साथ कायम काळ. मस्त मस्त म्हणलं शांता काकू, एक नंबर झक्कास. आता माझ्यानंतर रीता तू घे आता लाईनशीर. नाही रे काकू मला नाही येत. नाही 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 घे लवकर. आठवते मग. गुलाबाच्या फुलाला मोगऱ्याचा सुगंध. हे कुठून लावला तू ना? गुलाबाच्या फुलाला मोगऱ्याचा सुगंध. गुलाबाच्या फुलाला गुलाबाचा सुगंध येईन ना, मोगऱ्याचा कुठून येईन? पहा काकू म्हणून मला ना आवडत नाही असं काही बोलणं. पद्मा तिले म्हणू दे. गुलाबाच्या फुलाला मोगऱ्याचा सुगंध. राघवचे नाव घेते. लाभो आयुष्यभर आनंद. मस्त म्हणला. ठीक छान छान. आता सुनीता. हिरव्या पानावर दो बिंद चमकले. शामरावचे नाव घेते. सुखाचे दिवस उजळले. मॉडर्न साडी मॉडर्न उखाणं. वा वा सुनता वहिनी. तू घे आता चंदा. आंब्याच्या झाडाला लागले गोड आंबे. सुनील रावांचे नाव घेते. आशीर्वाद घ्या तुम्ही सारे. आशीर्वाद आमचा तुझ्याकडेच आहे चंदा. आता पद्मा तू घे धमाक्यात धार. हे पद्मा विचार करू द्या थोडंसा काय घ्यायचं. झाला असं विचार पद्मा. घे. तुळशीपाशी लावला दिवा. अंगणात फुलली जाई. पंजाबरावांचं नाव घेते. माझ्याशी वाद घालायच्या आधी दोनदा विचार करावा बाई. बापरे बाप भारी उखाणं आहे. आम्हाला माहीत नव्हतं एवढा विचार करावा लागते म्हणून. आपला स्वभाव तसा आहे. मी सांगू का असं एक झणझणीत? सांग तू कुठं मागाय चंदाबाई. चंदाताई. चुलीवरचं वरण तव्यावरची भाकरी. सुनील रावांचं नाव घेते. माझ्यासमोर चालत नाही हुशारी. बापरे तू बी झणझणीत दिलं भाकरीसारखं. इथे काय स्पर्धा चालू आहे का? चला झाला असेल तर आणू त्या सासूला बोलून तुझ्या. हो हो येते त्या. चला आपण निघू. सासूला काय एकटी ठेवता का? बोलाव ना. आणि मी सगळ्याला सांगते संध्याकाळी माझ्या घरी हळदी कुंकू आणि चहा आणि सगळेजण घ्यायला या. चहाच का? काही नाश्ता एक्स्ट्रा नाही देणार का? उपवास आहे ना. काय खाशील? आंबे आहे ना आंबेच दे जा. आंबे तर इथंच आणले मी. ये जा घरी करील. ये जा मस्त आंब्याचा रस न साबुदाण्याच्या कुरड्या. असं काही ठीक बोला मग तर आम्ही धावत येतो. आहे का नाही चंदा? हो